सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की आम्ही बाहेर कुठे आलेलो आहोत। तर सर्वांच्या आवडीचा जो हा एक क्षण आहे तो म्हणजे मेला पाहायला जाणे। आणि आज आम्ही तिकडे चाललेलो होतो आणि पहिल्यांदाच बघा काय ठेवले, हे किती सुंदर कुंड्या ठेवलेल्या आहेत। खूप खूप छान आणि खूप वेगळ्या प्रकारच्या कुंड्या होत्या या। आणि आम्ही इथे घ्यायचा विचार चालू होता, पण आम्हाला कळलं की आतल्या बाजूला जे म्हणजे एक खूप मोठ्या प्रमाणात इथं टेंट मारलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आहेत ते खूप वेगवेगळ्या प्रकाराची दुकाने आहेत। आणि मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे। व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, पण मी त्याचे शॉर्ट करून 2-3 भागामध्ये मी त्याचं विभाजन केलेलं आहे। आणि मी आज हा मेल्याचा पहिला भाग मी तुम्हाला दाखवत आहे। आणखीन 2 भाग आहेत, त्याच्यामध्ये मी मेला कसा पूर्ण आहे ते दाखवणार आहे। आणि आपण पाहू शकता इथं पहिल्या भागामध्ये की इथं बघा हे किती सुंदर पीसेस आहे ते बघा। मी हातात घेतलं होतं एक, आणि खूप छान डेकोरेटिव्ह पीस होते हे, जे आपल्या घरामध्ये आपण लावलो असं तर खूप छान दिसेल। आणि त्यानंतर आम्ही इकडून पुढे आलो, हे बघा हे कार्पेट्स होते, खूप वेगळ्या प्रकारचे आणि खूप छान असे कार्पेट्स होते। हे बघा किती यांची क्वालिटी किती मस्त आहे। आणि मग आम्हाला आतमध्ये जायचं होतं बघण्यासाठी, हे आम्ही नंतर बघणार। म्हणजे हा व्हिडिओ जे आहे मी बाहेर आल्यानंतर 3 नंबरच्या व्हिडिओमध्ये ह्याचं शूटिंग झालेलं आहे छान। मी पहिल्यांदा आता इथं मध्ये जाणार आहे बघण्यासाठी। आणि हे बघा आम्ही मध्ये एंटर केलेलं आहे। आणि मध्ये आल्यानंतर जे पहिले दुकानं आम्हाला लागले ते म्हणजे खूप सारे आणि खूप सुंदर कपड्यांची दुकाने होती। खूप वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, खूप छान ड्रेसेस, मुलींचे, मुलांचे, लहान लेकरांचे, आणि आपल्यांसाठी जे सूट्स वगैरे असतात, गाऊन, स्पेशली एक गाऊनचं पूर्ण दुकान होतं। हे खूप सुंदर होते, पण जान्हवीचे बाबासोबत होते, मी गाऊन बघितले नाही कारण त्यांना गाऊन घातलेलं अजिबात आवडत नाही। ड्रेस वगैरे चालतात घालायला, पण आमच्या इकडे गाऊन चालत नाही। तरी मी बघते, कधी घालते, ट्राय करते, पण मी इथे बघितलं नाही, ते राग करतील म्हणून मी ड्रेसेस बघितले आणि 2 ड्रेस मी घेतले सुद्धा। हे बघा ह्या दुकानामध्ये ड्रेस खूप सुंदर होते, खूप सुंदर म्हणजे टॉप खूप छान होते, खूप वेगवेगळ्या प्रकाराची आणि सगळी व्हरायटी यांच्याजवळ होती। आणि कलर्स भरपूर मल्टिपल प्रमाणामध्ये कलर्स होते। आणि हे बघा हे नुसतेच त्याचे पॅन्ट्स वेगळ्या होत्या, आणि हे जे आहेत म्हणजे हा पूर्ण ड्रेस पण होता, पण तुम्हाला जर वेगळं घ्यायचं होतं तर ते सुद्धा तिथं त्यांच्यापाशी अवेलेबल होतं। आणि मी जे काही पूर्ण ड्रेस घेतला नाही, पॅन्ट वेगळी आणि टॉप वेगळा असं घेतलं, कारण मला शॉर्ट पॅन्ट म्हणजे वेगळीच लागते। आणि हे बघा इकडे पण एक दुकान होतं, हे पण खूप छान इथे पण ड्रेसेस होते, मला खूप आवडले। मी इथून 2 टॉप खरेदी केले, खूप छान होते। अम्ब्रेलामध्ये मी 2 टॉप खरेदी केले। आणि मी इथून आज काय घेतलं त्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवीन मी, की मी मेल्यामधून काय घेतलं। हे बघा हे लेकरांचे पॅन्ट्स आहेत, इथंही मी या 2 मुलींसाठी पॅन्ट्स घेतल्या, साध्या दररोज घालण्यासाठी या पॅन्ट घेतल्या। आणि पुढे जाऊन जीन्स पॅन्ट घेतल्या, कारण जीन्सचं दुकान इतकं सुंदर होतं ना, तिथं काय घ्यावं काय नाही ते कळत नव्हतं। आणि इकडे बघील तेवढे पूर्ण कपडे आणि कपड्याचीच दुकानं होते या बाजूला। आणि इकडे बघा एक साईडला काहीतरी आहे बघा, या साईडला पूर्ण कपडे, हे बघा हे पडदे, बेडशीट्स वगैरे सगळं होतं, टॉवेल्स होते। आणि इकडे आता आपल्याला इथून वेगळा सेक्शन बहुतेक लागलेला आहे, तो म्हणजे हे पूर्ण आपल्याला जे घरात उपयोगी असतात, किचनच्या बाबतीमध्ये हे पूर्ण होतं, जे आपल्याला
ओव्हनमध्ये ठेवण्यासाठी ते ग्लव्ज लागतात, किंवा आपली जी चाळण्या वगैरे आहेत, किंवा आपले काही मसाजर्स आहेत, असं खूप काही चॉपर आहेत, चाकू आहेत, असं खूप साऱ्या वस्तू होत्या. खूप महत्त्वाच्या होत्या आणि खूप उपयोगी. हे बघा, हे पडद्याचं दुकान होतं आणि खूप सारे पडदे होते. पण पडदे आम्ही घेतले. मी परवाच पडदे आणलेले होते, त्यामुळे मला 1-2 पडदा आवडला, पण मला रेटमध्ये जास्ती काही जमलं नाही आणि म्हणून मी घेतले नाहीत ते पडदे. असो, आपण पुढे बघूया. हे बघा, ही किती छान कलरची आहेत आणि किती सुंदर पॅन्टीज होत्या. आणि इकडं होतं माझं आवडतं दुकान, म्हणजे ते कोल्हापुरी चप्पल. हे अस्सल कोल्हापुरी चप्पल होती आणि यांची प्राईस पण खूप होती. म्हणजे बघून जी आपण चप्पल घेतलो त्याची प्राईस होती. आणि सगळ्यात मोस्ट म्हणजे लेकरांचं इकडं खाणं चालू होतं. खूप वेगळ्या प्रकाराचं सगळं हे फरसाण होतं, म्हणजे मुखवास होता, सॉरी, हे सगळे मुखवास होते. आपण जेवण केल्यानंतर जे आपण घेतो ते होते. त्याची इतकी व्हरायटी होती. चिंच आहे, हे बघितल्यावर तर म्हणजे जे आपण लहानपणीची मला खूप आठवण आली. आणि इथं पण मी भरपूर काही घेतलेलं आहे. याचं मी तुम्हाला सांगितल्यासारखं की मेल्यातून मी काय काय खरेदी केले याचा एक मी व्हिडिओ स्पेशल आणणार आहे. आणि इथं आपण पाहू शकता किती हे कॅन्डी होत्या, आवळ्याच्या कॅन्डी होत्या, खूप साऱ्या वेगवेगळे प्रकार होते. वटाणे खूप होते आणि बडीशोपचे तर खूप प्रकार होते बडीशोपचे. आणि इकडे आपण पाहू, हे मगजबीत आहेत, हे चिंच आहे. आणि खूप गर्दी होती या दुकानामध्ये. आणि त्यानंतर आम्ही मग घेतलं तिथं खूप काही आणि मग पुढे आलो. ते म्हणजे एक छान असं स्टेशनरीचं दुकान होतं आणि तिथं मला काही घ्यायचं नव्हतं, कारण आपल्याकडं स्टेशनरी भरपूर भेटतं इथं उमरग्यामध्ये आणि छान क्वालिटीमध्ये आणि चांगल्या प्राईजमध्ये भेटतं. स्टेशनरीचं मी काही बघितलं नाही. म्हणजे खूप सारे प्रत्येक नमुन्याचे दुकाने आलेले आहेत या मेळ्यामध्ये. मला तर असं वाटत होतं की मी आणखीन एक वेळेस मी नक्की इथे जाईन. आणि हे बघा, हे जीन्सचं दुकान आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं व्हिडिओमध्ये की जीन्सचं एक खूप छान दुकान होतं आणि तिथून आम्ही जीन्स खरेदी केली. जीन्स आणि 2 वरचे जे जॉकेट असतात मुलींसाठी, ते जॉकेट घेतलं की प्रत्येक टॉपवर तो जॉकेट घालता येईल असं जॉकेट. आणि त्यानंतर आलेलं आहे, नंतर हा आहे एकदम फरसाणाचं दुकान. मस्त असं प्रत्येक नमुन्याचं फरसाण याच्यामध्ये होतं, काय नाही असं नव्हतं. सगळ्या प्रकाराचे चिप्स होते, सगळे शेंगाबी होत्या तळलेल्या, म्हणजे बेसनची शेंगाबी, साधी खरड शेंगाबी, प्रत्येक नमुन्याचे, चना डाळ. आणि ते चणे म्हणजे हे बघा, ही खूप छान आहे. मूग आहेत, अख्खे मूग आहेत, त्याची म्हणजे सालपटासोबत शंकरपाळी, खूप भाकरवडी. आणि हे चणे आहेत, ते बघा मोठे चणे आहेत. हे खूप प्रकार होता. हे हरभरे होते, ठेचलेले हरभरे, मग त्याला आणि नंतर तळतात. हे असं वेगवेगळ्या खूप वेगळ्या प्रकाराचं म्हणजे फरसाण होतं. आणि इथून मी 2-4 नमुन्याचं, जे म्हणजे आपल्या इकडं भेटत नाही, जे मला नवीन युनिक असं वाटलं आणि ज्याची टेस्ट खरंच खूप सुंदर होती. हा हिरवा मूग होता, जो अख्खा तळलेला होता, ते सालासकट तळलेलं होतं आणि ते जे सालपट होतं ना वरचं, तेच खूप छान लागत होतं. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.